जमुनानगर येथील इम्मानियाल चर्चमध्ये गुड फ्रायडे श्रद्धा व भक्तिभावात साजरा. ख्रिस्ती बांधवांची मोठी उपस्थिती. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या बलिदानाचं स्मरण. आज दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जमुनानगर परिसरातील इम्मानियाल चर्च इथं गुड फ्रायडे हा पवित्र ख्रिस्ती सण अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि शांत वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्त यांनी मानवजातीच्या उद्धारासाठी दिलेल्या महान बलिदानाचं स्मरण करत चर्चमध्ये विशेष प्रार्थना, उपासना आणि धर्मपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. गुड फ्रायडे निमित्त सकाळपासूनच चर्च परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं चर्चमध्ये उपस्थित राहून प्रभू येशू यांच्या प्रेम, त्याग, क्षमा आणि मानवतेच्या संदेशाचं स्मरण केले. या पवित्र दिवशी श्रद्धाळूंनी शांततेत प्रार्थना करून समाजात प्रेम, बंधुभाव आणि सेवाभाव टिकून राहावा अशी प्रार्थना केली आहे. काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? आजचा जो कार्यक्रम आहे संपूर्ण जगभर आणि इम्मानियाल चर्च येणाऱ्या जालना या ठिकाणी उत्तम शुक्रवार म्हणजे गुड फ्रायडे म्हणून हा दिवस पाळला जातो, जो 2026 वर्षापूर्वी येरुशलेम मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगण्यात आलं आणि वधस्तंभावर टांगून त्याला मरणाची शिक्षा देण्यात आली आहे. तो देवाचं वचन सांगत असे, लोकांना आरोग्य देत असे, परंतु काही लोकांना ते पटलेलं नाही आणि यामधून ख्रिस्ताला त्यांनी दोषारोप ठेवलेला आहे. महत्वाचा भाग जो आहे वधस्तंभावरील जे मरण आहे त्यातून जगाच्या पातकांची क्षमा व्हावी, मनुष्याच्या पापाची क्षमा व्हावी, मनुष्याचा उद्धार व्हावा, सर्व जगाला तारक प्राप्ती व्हावी. योहान 3:16 आम्हाला सांगत आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हे सार्वकालिक जीवन त्या वधस्तंभावर प्रभू ख्रिस्ताने सर्व जगासाठी पापांची क्षमा करून आपलं रक्त सांडून मनुष्याला ते सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, ज्यामध्ये तो सर्वदा परमेश्वराच्या स्वर्गात आहे. मनुष्याने देखील सर्व काळासाठी स्वर्गात राहावं, यासाठी या बलिदानाचा मुख्य असा भाग आहे. काय नाव सर आपलं? रेव्हरंड एम डी जाधव.